तर स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. आणि बऱ्याच दिवसाची एका दादाची मला कमेंट येत आहे की ताई तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आहे. आता मला वाटलं काय द्यावं ते प्रश्नाचं उत्तर, कारण का बऱ्याच लोकांना रागणार मी त्याचं उत्तर देत बसली तर. आणि ती गोष्ट सिच्युएशननुसार असते. जसं आता रोज मला कामं चालू आहे ना बाहेर, आता आजही घराचं वास्तूक होतं, घराच्या वास्तूकला गेली होती. आणि खरंच शहरामध्ये स्वतःचं घर असणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण का इथं घर स्वतःचं असणं म्हणजे खूप मोठं आहे. मग तू कुठेही असो स्वतःचं घर पाहिजे. तर आता तिथून आली आणि चला म्हटलं आज दादाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. जेवढं शॉर्टकट देता येईल तेवढं देते मी. लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं? तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही म्हणजे मॅरेजमध्ये ॲडजस्टमेंट ही आलीच. आणि लव्ह मॅरेजमध्ये काय तर आपण एकामेकांना आधीच सगळं ओळखून असतं, त्याच्यामुळे गुण अवगुण सगळं माहीत असतं आपल्याला. अरेंज मॅरेजमध्ये तसं नाही राहत. आणि एक नक्की सांगेन, हा माझा अनुभव आहे बरं. लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही धीट बनता, स्वावलंबी बनता आणि स्वतः सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची तुमची जी तयारी आहे ना ती आपोआपच तयार होऊन जाते. म्हणजे ना माहेर राहत आपल्याला, ना काही राहत. आपलं जे काही असतं लव्ह मॅरेजनंतर ते असतं सगळं सासर. त्याच्यामुळं तिथली माणसं चांगली असणं खूप गरजेची आहे. आणि आपली एक निवड जर मी मनाने केलं तर माझी निवड जर चुकली ना तर मग लव्ह मॅरेज खराब. माझी निवड चांगली तर मग चांगलं. आपल्या निवडीवर असते. म्हणून म्हणते मी की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. मी असं म्हणणार नाही की हे चांगलं. जसं माझी निवड चांगली होती, माझ्या घरातले लोक चांगले होते, माझ्या हाती बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला येत नव्हत्या, ॲडजस्ट व्हायला वेळ लागत होता, तर माझ्या घरच्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मी सांगते ना, खूप म्हणजे खूप सांभाळून घेतलं मला. स्वयंपाकापासून तर प्रोग्रामापासून तर कुठं जायचं, असं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या मला खूप सांभाळून घेतलं. आणि सांभाळून घेणारी माणसं असली तर आपण आपोआप ॲडजस्ट व्हायला लागतो. जसं घरातली आपल्या जशी हातातले 5 बोटं सारखे नसतात, तशी घरातली सगळे व्यक्ती एकसारखे नसतात किंवा आपल्या विचाराला मॅच होणारे नसतात. बरेच लोक मला सांगायचे घरातले लोक असे आहे. माझ्या आईला पण भडकून दिलं होतं, हिच्या घरचे लोक चांगले नाही. आज तीच माझी आई म्हणते तुझ्या घरचे लोक खरंच चांगले आहे, सगळेच चांगले. कसं असतं ना, नात्याला वेळ दिला ना तर सगळं चांगलं होतं. थोडं म्हणते ना कमी जास्त होत राहतं. त्याचं आपण किती बाऊ करायचं, किती ते मोठं करायचं, किती त्याला वाढवायचं, किती त्याला कमी ठेवायचं, हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण जर एवढ्याशा गोष्टीचं हे आपल्याशी एखाद्याचं नसन पटत ना, तर आपल्या तोंडातून असं कधीच निघालं नाही पाहिजे की समोरच्या व्यक्तीची जेव्हा नजर एकमेकासमोर होणार ना, तर ते आपल्याला आपण त्याच्यासमोर कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. म्हणून ना लव्ह मॅरेजमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट खूप करावं लागते, खूप म्हणजे खूप. अरेंज मॅरेजमध्ये तुमचा नवरा खराब निघाला तर तुम्हाला माहेरी जाता येतं. लव्ह मॅरेजमध्ये मात्र तसं नसतं. आता तर काही नाही. आणि त्याच्यामुळंच आपण धीट बनतो. उठसूट आपल्याला माहेर जायची सवय लागत नाही. नाहीतर आजकाल तर खूप ठिकाणी जर असं काही चाललं का चालल्या मुली माहेर 15-15 दिवस, 1-1, 2-2 महिना माहेरी राहतात. आम्हाला जा म्हणते तरी आम्ही जात नाही 2 दिवसाच्या वर, कारण का आम्हाला नाही गमत. आम्हाला आमचं घर एवढी आता ती सवय झाली ना घराची, रुटीनची, आता कुठेच 2 दिवसाच्या वर जात नाही आणि राहते नाही, गमतही नाही. असं होत नाही का मग माझं लव्ह मॅरेज झाल्यानंतर माझी जाऊसुद्धा ते आपण असं जास्त जात नाही. आमच्या सगळ्यांच्या डिलेव्हऱ्या, माझी मोठी जाऊ असो, माझी असो, माझी लहान तरी असो, आमच्या सासूनीच केलं. तर खूप मोठी गोष्ट आहे बरं ते. ना ते सासू सुनीचं करणं म्हणजे खूप नाका तोंडावर येऊन जातात लोकांचे, पण माझ्या सासूने खूप केलं माझं, खूप म्हणजे खूप केलं. मी हे म्हणू शकते का माझा लाडही जास्त केला, त्यात काही शंका नाही. माझा खूप लाड केला त्यांनी, मरेपर्यंत केला. म्हणून म्हणतो माझ्यासाठी तर मी जे केलं मनाने लग्न, तर माझ्यासाठी तर ते चांगलंच आहे. आणि राहिली गोष्ट माझ्या घरच्यांचा विरोध हा जातीमुळे होता, की आपल्या कास्टमधले नाही आहे म्हणून. नाहीतर माणूस म्हणून चांगले सगळ्यांना आवडायचे हे, म्हणजे असेच संपर्कात राहायचे होते. त्याच्यामुळे ह्यांना सगळ्यांनी म्हणजे माझ्या घरच्यांनी यांना पाहिलं होतं. पण माणूस म्हणून चांगला आहे, पण कास्टच्याने सगळ्यांना पटत नव्हतं. आणि माझे आईवडील त्या जागी बरोबर आहे. समाजातले लोक आईवडिलांना पटत जरी असेल तरी पटू देत नाही, त्रास देतात. आणि माझ्यासाठी माझी बहीण, माझ्या बहिणीचे मिस्टर, माझे आई यांनी, माझा भाऊ यांनी मला स्वीकारलं. भले ते उशिरा का असेना, 5 वर्ष लागले त्याला, 5 वर्ष 6 वर्ष लागले त्याला. पण
माझ्या बहिणी तर माझ्यासोबतच होत्या, त्याचा काही प्रश्नच नाही. आई असायची, पण आईला कसं असते घरातलं बघावं लागतं, त्याच्यामुळे तिला पण त्रास झाला त्या गोष्टीचा. पण ती आई आहे, तिने सगळं मॅनेज केलं माझ्यासाठी. आणि आज जे मी माझ्या आयुष्यात चांगलं जे काही बघते, माझ्या आयुष्यात चांगले दिवस जे म्हणते ना, मी नेहमी म्हणते माझ्या आईच्यामुळं. आज माझ्या आईचं थोडं म्हणजे मला लग्न झाल्यानंतर ती मला कधीच काही अशी आडेतुडी बोलली नाही. तर तुझ्यामुळं मला एवढा त्रास होतो. तिला खूप झाला माझ्यामुळं त्रास. समाजातल्या लोकांनी तिला त्रास दिला. बोलले तिला, खूप काही बोलले. माझ्या आईला, पण माझ्या आईने सगळं सहन केलं. आणि तो त्रास माझी आई जेव्हा बघते ना, माझं घर किंवा माझा नवरा, माझ्या घरातली माणसं, तर माझी आई म्हणते माझी मुलगी सुखी आहे ना, बस झालं, माझ्यासाठी तेच भरपूर आहे. तर माझ्या आईचे चांगले कर्म म्हणतात ना, कर्म जे मला चांगले माझं कुटुंब मिळालं, माझ्या बहिणीला, माझ्या लहान बहिणीला, आमच्या तिघींचे नवरे चांगले आहे. कोणाचेच नवरे असे दारुडे नाही आहे, की त्रास नाही कोणाला, कोणाच्या घरी बिलकुल नाही. आणि नाही बा माहेराहून, आणि हो, माझ्या सासरच्या लोकांनी कधीच मला माहेरून टोमणे दिले नाही, किंवा तुझं हे नाही. आजकाल तुम्ही बघत आहे अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा एवढा पैसा देऊन एवढे लग्न हुंडे घेतात लोक, तरी मुलीचा छळ होते, सासरी मारहाण होते, मुली सुसाईड करून मरतात. जेव्हा मी हे वातावरण बघते ना, तेव्हा वाटते नाही बा, मी तर लाख पटीनं चुकी आहे लोकांपेक्षा. मनानं जरी केलं तर व्यवस्थित केलं. श्रीमंत माझ्या मिस्टरांना जेव्हा मी लग्न केलं, जॉब पण नव्हता, ते एक कारण होतं. एका दुकानात काम करत होते, काहीच. मी लग्नाआधी जॉब करायची, तर मला सवय होती. मी म्हटलं, मी हा विचार केलाच होता का एवढं लग्नाच्या वेळेस एवढं काहीच नव्हतं यांच्याजवळ. ना स्वतःचं घर होतं शहरामध्ये, काहीच नव्हतं, भाड्याच्या घरात. 500 रुपये रूमच्या भाड्यामध्ये पण राहिली आहे. त्या घरात बिलकुल काहीच नव्हतं. खूप पाणी गळायचं. मी इतक्या खराब घरात राहिली आहे ना, त्या घरात तरी मी कमीत कमी 8 महिने काढलेले आहे. पण मला ते काढलं म्हणून आज दिवस चांगले आले. मला जर सगळं रेडीमेड मिळालं असतं ना, घर सगळं रेडीमेड मिळालं असतं मला, तर मला ते दिवसाची जी व्हॅल्यू आहे ना, ती कळली नसती. आणि माझ्या आईला त्याच्यामुळेच थोडंसं वाटत होतं, माझ्या घरच्यांनी काय बघितलं आहे मुलाचं, काहीच नाही आहे, स्वतःचं घर नाही आहे, गव्हर्मेंट नोकरी नाही आहे, काहीच नाही, हिने काय बघितलं. तर ते तेव्हा आपल्यालाही कळत नाही आपण काय बघतो तर. पण नशीब माझं चांगलं, कर्म चांगले. मला सासू तर खूप चांगली भेटली. म्हणते ना, लोकांना जे महत्त्वाचं असतं ना, तेच चांगलं भेटणं खूप गरजेचं आहे. आणि मला खरंच मी खूप लकी होते. माझी सासरे, माझं कुटुंब खूप चांगलं भेटलं. कारण का मला माहीत आहे, माझ्यात काही काही गोष्टी ज्या होत्या ना, खूप जिद्दी होती, खूप हटकर होती मी, खूप डायरेक्ट बोलणारी पण होती बरं. पण ह्या सवयी मला खूप समजून सांगितल्या माझ्या सासूनी, सासऱ्यांनी. आयुष्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, काही गोष्टी मनात ठेवाव्या लागतात, काही गोष्टी बोलाव्या नाही लागत. तर याचा मला आयुष्यात खूप फायदा झाला, जो अजूनही होत आहे. आणि सगळं मस्त व्यवस्थित आहे. तर म्हणून आता ते तुम्हाला बरेचसे जसं डिलिव्हरीनंतर जे प्रॉब्लेम होतात, ते लव्ह मॅरेजवाल्यांना खूप मॅनेज करावं लागतात, खूप म्हणजे खूप. जर माझी सासू नसती माझं करायला, माझी जाऊ नसती माझं करायला, तर माझं कोणी केलं असतं. त्यात माझे दोन्ही सिझर झाले. मी नेहमी विचार करते, जर हे लोक चांगले नसतं तर माझं काय झालं. तर तुम्ही याच्यावरून विचार करा की लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं. हा तुमच्यावर सोडतो मी प्रश्न.